मोबाईल मुळे सगळेच काम किती सोपे झालेत ना आजी. मग काय, जरा काय झालं की लावायचं माहेरी फोन, माईकाची गोष्ट तिकडं. किती सोपं झालं ना मोबाईल आल्यामुळे. आजी तुम्हाला तर काय सांगणंच चुकीचं आहे, जाऊ द्या मी तुम्हाला नाहीच सांगत. अगं तू कशाबद्दल बोलतेस ते तरी कळायला पाहिजे ना मला. अहो व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवली लग्नाची, लग्नाला या म्हणून. अगं मग त्यात काय एवढं, हे कलियुग आहे. आता माणसात थोडे राहिले. मोबाईल आल्यापासून लोक अजूनच लांब गेलेत. आणि तसं पण एवढं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. यातून माणसं ओळखायची. जे माणसं आपल्या असतात ना त्यांना खरंच वाटतं आपण त्यांच्या सोबत असावं. आणि ते कधीच अशी मोबाईलवर पत्रिका पाठवत नाही, स्वतः घरी येऊन पत्रिका देऊन जातात. यांना म्हणतात आपली माणसं. हो आजी तुमचं बरोबर आहे. लांब आहे, कुठल्या कारणाने येऊ शकलं नाही तर गोष्ट वेगळी आहे. इथल्या इथे जवळ असून देखील असं व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवतात म्हटल्यावर याचा अर्थ हाच होतोय की त्यांना आपल्या येण्याने आणि जाण्याने काहीच फरक पडत नाही. अगदी बरोबर. त्यांनी आपल्याला काय ते व्हॉट्सअपचा पोस्टर त्याच्यावर पाठवलंय ना, तर आपण पण त्याच्यावरच पाठी आहे. मग बघूया काय बोलते ते. हो बरोबर, तसंच करूया. अगं पण कोणी पाठवली आहे पत्रिका, कोणाचं लग्न आहे? आजी तुमच्या भावाच्या सगळ्यात छोट्या मुलाचं. काय, मग असं मोबाईलवर पत्रिका पाठवतोय? फोन लाव त्याला, बघतेच आता.